नमस्कार. कधीकधी इतिहासातली मोठी रहस्य काही जाडजूड पुस्तकांमध्ये नाही, तर एखाद्या छोट्याशा दुर्लक्षित वाक्यात लपलेली असतात, नाही का? आज आपण अशाच एका कोड्याचा माग काढणार आहोत. विचार करा, फक्त एकच गूढ वाक्य, त्यातून एखादी पूर्ण कहाणी समजू शकते का? बरं, आज आपण नेमकं हेच पाहणार आहोत. माहितीच्या एका लहानशा तुकड्यातून एक मोठी गोष्ट कशी उलगडते ते समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. तर आपली सुरुवातच एका कोड्याने होते, जे स्वतःच एका कोड्याबद्दल आहे. थोडं गोंधळाला होतंय ना, पण खरी गंमत तर इथेच आहे. हे बघा, आपल्या हातात असलेलं सगळं साहित्य म्हणजे फक्त हे एक वाक्य. ही नोंद आपल्याला एका कथेबद्दल सांगते, पण कथा मात्र देत नाही. उलट ती आपल्याला दुसरीकडेच जायला सांगते. हे म्हणजे असं कोडं आहे ज्याचं उत्तरच कुठेतरी हरवलंय. चला, आता एखाद्या गुप्तहेरासारखं काम करूया. या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून सुगावा शोधूया. यातला प्रत्येक शब्द आपल्याला त्या मोठ्या रहस्याच्या जवळ घेऊन जाणार आहे. पहिला शब्द आहे जातक. जातक म्हणजे नेमकं काय? तर हा कथांचा एक प्रकार आहे, जो एका मोठ्या साहित्यिक परंपरेचा भाग आहे. या कथांमधून नेहमीच काहीतरी शिकवण किंवा बोध मिळतो. याचा अर्थ ही नोंद नक्कीच काहीतरी महत्त्वाचं सांगू पाहते. बरं, आता पुढचा शब्द खज्जोपनक. आणि गंमत म्हणजे याचा अर्थ शोधायला आपल्याला कुठे लांब जायची गरजच नाही. मजकुरातच स्पष्ट लिहिलंय की याचा अर्थ आहे काजवा. म्हणजे कोड्याचं नाव कळालं, विषयही कळाला. पण प्रश्न तोच आहे, कोडं आहे कुठे? तर मग हा काजवाचा प्रश्न नक्की आहे तरी कुठे? आपली ही जी नोंद आहे ना, ती आपल्याला एका विशिष्ट ठिकाणाकडे बोट दाखवते. मजकूर आपल्याला सांगतोय की हे कोडं महामुम्मग नावाच्या एका दुसऱ्या ग्रंथात पूर्णपणे मांडलेलं आहे. म्हणजे ही नोंद काही कथा नाहीये, तर एका दुसऱ्या कथेचा पत्ता आहे. आणि यामुळे आपलं हे कोडं आणखीनच गूढ होतंय. पण इथे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जर कथा आणि तिचं उत्तर दोन्ही दुसऱ्या ग्रंथात आहे, तर मग ही अशी वेगळी नोंद करण्याची गरजच काय होती? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका अगदी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक शोधाकडे घेऊन जातं. ह्या कोड्याचं उत्तर एका अशा संकल्पनेत दडलंय, जी आपल्याला आज खूप सामान्य वाटते, पण ती आश्चर्यकारकपणे प्राचीन काळातही वापरली जात होती. त्या नोंदीच्या सुरुवातीला असलेला 364 हा क्रमांक आठवतोय? तो फक्त एक आकडा नाही आहे. तो एक खूप मोठा सुगावा आहे. या एका क्रमांकावरून कळतं की ही नोंद काही सुटी नाही, तर एका मोठ्या व्यवस्थित रचलेल्या प्रणालीचा भाग आहे. आणि याचा अर्थ असा की ही नोंद म्हणजे कथा किंवा कोडं नाहीच. हे आहे एक प्राचीन क्रॉस रेफरन्स, म्हणजे एक दिशादर्शक चिन्ह. सोप्या भाषेत सांगायचं तर, जसं आज आपण वेबसाईटवर एखाद्या लिंकवर क्लिक करून दुसऱ्या पेजवर जातो ना, अगदी तसंच त्या काळातल्या संपादकांनी वाचकांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी ही एक व्यवस्था केली होती. किती हुशारीचं काम आहे, नाही का? एका साध्या ओळीचा केवढा मोठा अर्थ निघाला. पण या सगळ्यातून आपल्याला शिकायला काय मिळतं? ही एक छोटीशी नोंद इतकी महत्त्वाची का आहे? ही छोटीशी नोंद आपल्याला दाखवून देते की प्राचीन ग्रंथ किती विचारपूर्वक आणि सुसंघटित पद्धतीने रचले गेले होते. त्या काळातल्या संपादकांनी किती बारकाईने आणि काळजीपूर्वक हे ज्ञान एकत्र आणलं असेल, याचीही एक झलक आहे. वाचकांसाठीही एक प्रकारची मार्गदर्शक प्रणाली होती. जणू काही आपण प्राचीन साहित्याच्या पडद्यामागे, म्हणजे त्याच्या बॅकएंडमध्ये डोकावून पाहतो. बघा, एका साध्या दुर्लक्षित वाटणाऱ्या ओळीने आपल्याला प्राचीन ग्रंथरचनेचं एक केवळं मोठं रहस्य उलगडून दाखवला. जरा विचार करा, प्राचीन ग्रंथांच्या अशाच छोट्या छोट्या नोंदींमध्ये, तळटिपांमध्ये भूतकाळाबद्दलचे असे अजून कितीतरी छुपे सुगावे आपली वाट पाहत असतील.